तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्सच्या चॅनलवरती। तर राज्यामध्ये 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यामध्ये थंडीचं प्रमाण हे अधिकाधिक असणार आहे, अशा प्रकारची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेली आहे। आणि आपण तीच विथ प्रूफ पाहणार आहोत की 9 ते 11 डिसेंबर मध्ये कोणकोणते असे जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये थंडीचं प्रमाण हे अधिक असणार आहे याविषयीची माहिती। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे प्रादेशिक हवामान केंद्राचा अधिकृत अहवाल की ज्यावरती या 3 दिवसाच्या थंडीचा रिपोर्ट हा त्यांनी जारी केलेला आहे। त्यामध्ये आता तुम्ही सुरुवातीचा दिवस पाहू शकता, तो आहे 9 डिसेंबर 2025 रोजी। आता या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये थंडीचं प्रमाण हे अधिक असणार आहे, तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे आहे नंदुरबार, धुळे, त्यानंतर जळगाव, नाशिकचा संपूर्ण भाग, त्यानंतर अहिल्यानगर, सोलापूर, यवतमाळ, नागपूर आणि गोंदिया हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता। हे जिल्हे प्रादेशिक हवामान केंद्राने थंडीच्या माध्यमात एकदम येलो कलर मध्ये दिलेले आहेत, म्हणजेच येलो अलर्ट मध्ये दिलेले आहेत। आणि त्याचबरोबर एकदा तुम्ही पुन्हा एकदा याच्यावर दिलेलं साइन हे पाहू शकता आणि तुम्ही पुन्हा एकदा पहा, हे सर्व जिल्हे आहेत हे येलो अलर्ट मध्ये देण्यात आलेले असून यावरती एक टेम्परेचरचं साइन आहे, तापमानाचं साइन आहे की जे -°C मध्ये दाखवण्यात आलेला आहे। याचाच अर्थ असा आहे की दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजीचा हवामान अंदाज असा आहे की हे जे प्रत्येक जिल्हे की जे तुम्ही नकाशावरती पाहू शकता की जे येलो कलर मध्ये जारी केलेले आहेत, हायलाइट केलेले आहेत, या जिल्ह्यांमध्ये या तारखेला म्हणजेच 9 डिसेंबर 2025 रोजी हवामान थंडी ही जी आहे ती अधिक आपल्याला पाहायला मिळणार आहे। अधिक म्हणजेच जे तापमान आहे 0°C पासून -0°C पर्यंत जाण्याची शक्यता दाट ही प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेली आहे। आणि येलो अलर्टचा अर्थच असा होतो तो म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता वॉच बी अवेअर म्हणजे सतर्कतेचा। तर थंडी जी आहे ती या 9 तारखेला हे जे सर्व जिल्हे येलो अलर्ट मध्ये पाहू शकता, थंडी या दिवशी या सर्व जिल्ह्यांमध्ये अधिक प्रमाणात असणार आहे, पडणार आहे, अशा प्रकारची देखील माहिती यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर आता आपण पुढील दिनांक तो म्हणजे 10 तारखेची जी थंडी आहे, 10 तारखेच्या थंडीचं प्रमाण हे आता राज्यातील कोणत्या जिल्ह्यात अधिक असेल, आता त्याची माहिती येते आहे, तो अहवाल येते आहे, तो देखील आपण इथून पाहूया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता नंदुरबार आहे, धुळे, जळगाव, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अहिल्यानगर, नाशिकचा संपूर्ण भाग, त्यानंतर पुण्याचा देखील संपूर्ण भाग व सोलापूर हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता। दिनांक 10 म्हणजे 10 डिसेंबर रोजीचा हा अहवाल आहे आणि 10 डिसेंबर रोजी हे सर्व जिल्हे जे की मी रेड कलर मध्ये यांच्यावरती टिक केलेली आहे आणि ते प्रादेशिक हवामान केंद्राकडून येलो अलर्ट मध्ये दर्शवण्यात आलेले आहेत। या सर्व जिल्ह्यांसाठी जो आहे तो येलो अलर्ट देण्यात आलेला असून यावरती -°C या तापमानाचे चिन्ह आहे। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की 10 डिसेंबर रोजी हे सर्व जिल्हे जे की येलो अलर्ट मध्ये आहे, या सर्व जिल्ह्यांमध्ये थंडीचं प्रमाण हे अधिक पाहायला मिळणार आहे। थंडी या दिवशी या सर्व जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे। म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा थंडी ही -°C तापमानामध्ये पाहायला मिळणार आहे। तुम्हाला तर एक माहितीच असेल की जर कोणत्याही भागात असू द्या, जर जे टेम्परेचर आहे ते जर एक मिनिट जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर जर -°C असेल तर ते थंडी ही जास्तच असते आणि ते जर प्लस असेल किंवा नुसतं °C साइन असेल तर ते थंडी ही एकदम मध्यम प्रमाणात असते। पण तुम्ही पाहू शकता 10 तारखेला असेल, 9 तारखेला असेल, या जिल्ह्यांमध्ये जे येलो अलर्ट मध्ये आहेत, या जिल्ह्यांमध्ये जे टेम्परेचरचं साइन आहे ते -°C मध्ये येथे दर्शवण्यात आलेलं आहे। प्रादेशिक हवामान केंद्राने अशा प्रकारे दर्शवण्यात आलेला आहे। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की दिनांक 10 डिसेंबर रोजी दाखवण्यात आलेले हे सर्व येलो अलर्ट मधील जिल्हे यामध्ये थंडीचं प्रमाण हे एकदम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे। थंडी ही मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळणार आहे, अशा प्रकारची देखील माहिती आपल्याला या अहवालामधून समोर येते। तर तुम्ही पाहू शकता हे होतं दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजीचं थंडीचं हवामान कशा प्रकारे असणार आहे राज्यात याविषयीची माहिती। आता आपण पुढील म्हणजेच दिनांक 11 तारखेचा अहवाल जो आहे थंडीचा तो देखील पाहूया। तर तुम्ही पाहू शकता येथे आहे आता वॉर्निंग डेट 3, त्यामध्ये असणार आहे 11 डिसेंबर 2025। आता 11 डिसेंबर रोजी देखील तुम्ही पाहू शकता हा राज्याचा नकाशा आहे आणि यावरती आता नांदेड, त्यानंतर हिंगोली, परभणी,
जालना, बीड, सोलापूर, पुण्याचा संपूर्ण भाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक हे संपूर्ण जिल्हे पाहू शकता. हे आहेत 11 तारखेचे. 11 डिसेंबर रोजी या सर्व जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता. 11 डिसेंबर रोजी येलो अलर्ट तर जारीच आहे, पण या दिवशी देखील या सर्व जिल्ह्यामध्ये -°C चिन्ह हे प्रत्येक जिल्ह्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की दिनांक 11 डिसेंबर रोजी देखील या सर्व जिल्ह्यांमध्ये कडाड्याची थंडी ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. थंडीचं प्रमाण हे या जिल्ह्यामध्ये -°C मध्ये जाणार आहे. म्हणजेच थंडी ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला 11 तारखेला देखील या सर्व जिल्ह्यामध्ये, जे की येलो अलर्टमध्ये दर्शवण्यात आलेले आहे, या सर्व जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारचा देखील अहवाल, अशा प्रकारची देखील माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने आत्ताच अपडेट करून प्रसिद्ध केलेली आहे आणि आपण तीच पाहिलेली आहे. तर आता एकंदरीत तुम्ही संपूर्ण नकाशे म्हणजेच वॉर्निंग म्हणजेच प्रादेशिक हवामान केंद्राकडून थंडीचा जो अहवाल आहे तो दिनांक 13 तारखेपर्यंत आहे. पण त्यानंतर तुम्ही पाहू शकता जेव्हा 11 डिसेंबर पूर्ण होत आहे आणि जेव्हा 12 येत आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा 13 आहे, या दोनही दिवसाचा जो राज्याचा अहवाल आहे तो अशा प्रकारे आहे की या दोनही दिवशी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये थंडी ही मध्यम स्वरूपात आहे. ग्रीन अलर्ट आहे, कुठेही नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे. पण तुम्ही इथे पाहू शकता हे जे आता समोर येणारे 3 दिवस आहेत, 9, 10 आणि 11 हे जे 3 दिवस आहेत, या 3 दिवसांसाठी थंडी तुम्ही पाहू शकता की राज्यात मोठ्या प्रमाणात पडणार आहे. आणि प्रादेशिक हवामान केंद्राकडून 2-3 दिवसासाठी तर -°C जो अहवाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अहवालानुसार आता राज्यात 9, 10 आणि 11 डिसेंबरपर्यंत थंडी ही खूप मोठ्या प्रमाणात आता पाहायला मिळणार आहे. आणि ही थंडी कोणत्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे ही देखील माहिती आत्ताच आपण या अहवालामधून पाहिलेली आहे. जसजशी पुढील देखील अपडेट येईल तशी देखील आपल्या चॅनलवरती अपडेट केली जाईल. तर ही होती या संदर्भातली सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.